माझी आई खानदेशी पदार्थ अगदी उत्तम आणि चविष्ट बनवायची। मीही तिच्याकडून शिकले, पण आईच्या हातची सर अजूनही मला आली नाही असं मला वाटतं। नमस्कार मंडळी, मी खानदेशी स्वाती आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे डाळबट्टीची रेसिपी, पण अगदी हटके स्टाईलने। बट्टीसाठी बाजरीचं पीठ घेतलं आहे, त्यात थोडा रवा घालायचा आहे, चवीप्रमाणे मीठ आणि हळद ओवा असा हातावर व्यवस्थित चोळून त्यात घातलेला आहे आणि कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून हाताने चोळून घ्यायचं आहे आणि आपण नेहमी बट्ट्यांसाठी मळतो तसं पीठ मळून घ्यायचं आहे। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या बट्ट्या सुद्धा गहू बट्टीसारख्याच चविष्ट, खमंग, कुरकुरीत होतात। बाजरीचं पीठ जे आपण भाकरीसाठी वापरतो तेच मी इथं घेतलेलं आहे। यात मी रवा घातला होता, म्हणून आता हे भिजण्यासाठी 10 मिनिट बाजूला ठेवून देऊया। तसं तर आमच्या खानदेशात बट्टीसोबत साधं वरण करायची पद्धत आहे, पण मी आज थोडासा बदल म्हणून फोडणीचं वरण केलं। आता बट्ट्या वाफवायला ठेवायच्या आहे। तुम्ही या पद्धतीने देखील शेप देऊ शकतात, नाहीतर छोट्या छोट्या बट्ट्या करून देखील वाफवायला ठेवू शकतात। कढईत पाणी घालून चाळणीवर या बट्ट्या आपण 10 मिनिट वाफवून घेणार आहोत। 10 मिनिटांनी झाकण उघडून ठेवायचं आहे। त्यानंतर हे थोडं गार झाल्यावर आपण याचे असे काप करून घेतले आहे। सर्व काप करून झाल्यावर या बट्ट्या मध्यम आचेवर साजूक तुपात खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। मंडळी, तुम्हाला आजची ही हटके रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमधून नक्की कळवा। तसंच तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून व्हिडिओ बघता आहेत हे सुद्धा नक्की सांगा। बाजरीच्या बट्ट्या तयार आहे। या गरमागरम बट्ट्या फोडणीच्या वरणासोबत सर्व करा। असा हा भन्नाट बेत केल्यावर तुम्हाला वेगळी भाजी करायचीही गरज पडणार नाही। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट नक्की करा। पुन्हा भेटूया, बाय।